कर्नाळा अभयारण्य हे पनवेल तालुक्यात पर्यटन आणि वन्यजीवांचा अधिवास असलेले प्रसिद्ध ठिकाण आहे। दरवर्षी बुद्ध जयंतीनिमित्त वन्यजीव प्राण्यांची गणना होत असते। वर्षभरातील सर्वात मोठी रात्र असल्याने बुद्ध जयंतीच्या दिवशी दरवर्षी ही गणना केली जाते। या वर्षी देखील काही संस्थांच्या मदतीने कर्नाळा अभयारण्य प्रशासनाने 24 तास पाण्याची देखरेख करीत पाणवठ्यावर ट्रॅक कॅमेरे लावत ही गणना केली। यावेळी दुर्दैवाने बिबटे मात्र कॅमेऱ्यात कैद झाले नाही। ठराव प्राणी सोडले तर कर्नाळा अभयारण्यात पक्ष्याचा किलबिलाट वाढला असल्याचे सर्वेक्षणात उघड झाले आहे। 3 पाणवठ्यावर कर्नाळा अभयारण्याचे 8 कर्मचारी आणि संस्थांचे 10 असे 18 कर्मचारी प्राणी आणि पक्ष्यांची हालचाल टिपत होते। एकूण 3 ठिकाणी पाणवठ्यावर मचाण बांधून 3 पथकांनी केलेल्या सर्वेक्षणात विविध प्राणी आणि पक्ष्यांची नोंद करण्यात आली। मयूर बंधारा अभयारण्यातील माहिती केंद्रातील तलाव, आपटा येथील कृत्रिम पाणवठा आदी ठिकाणी मचाण बांधण्यात आले होते। या दरम्यान विविध प्राणी आणि पक्षी या निरीक्षकांना दिसले। यामध्ये खार, ऊद मांजर, हनुमान, लंगूर, रानडुक्कर आदी प्राणी दिसून आले। मात्र बिबट्यासह बेकर, हरिण, ससा यांसारखे प्राणी मात्र या निरीक्षणात दिसले नाहीत। दिवसेंदिवस या ठिकाणचे प्राणी अभयारण्यातून दिसेनासे झाले आहेत। माकड वगळता कोणतेही प्राणी इतर वेळी देखील सहजरित्या दिसत नसल्याने त्या ठिकाणची प्राणी संख्या कमी होत चालली आहे। कर्नाळा अभयारण्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेला जंगलाचा ऱ्हास, मानवी हस्तक्षेपाचा परिणाम या सर्वांवर होत असल्याचे दिसून येत आहे। कर्नाळा अभयारण्य मुख्यत्वे करून पक्षी अभयारण्य म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे। त्यानुसार अभयारण्यात पक्ष्यांचा किलबिलाट मात्र कायम असल्याचे दिसून येत आहे। बुद्ध जयंतीच्या सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात पक्ष्यांच्या प्रजातीचे या ठिकाणी झाले। त्यामुळे स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांसाठी देखील कर्नाळा अभयारण्य उपयुक्त असल्याचे स्पष्ट झाले।